सुप्रभात. सर्वांचं इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. ठाणे वेव्हमध्ये एक बातमी आलेली आहे. आज दिनांक किती आहे? 18/8/2025. ठाण्यातील इतिहास जमा हापूसला रक्तरशीत दिवस. अभय ओक यांच्या सूचनेवर शिंदेंची मोहर. याच्यामध्ये गडकरी रंगायतांचा फोटो आहे. राम गणेश गडकरी रंगायतांचा फोटो आहे. एकनाथ शिंदेवर त्यांचा फोटो आहे. दिवंगत सतीश प्रधान यांचा विसर. नूतनीकरण राम गणेश गडकरी रंगायतांचे लोकार्पण दिमागात झाले, पण यावेळी दाखवण्यात आलेल्या ध्वनिपित चित्रपटमध्ये ठाणे महापालिकेचे पहिले महापौर दिवंगत सतीश प्रधान यांचा साधा उल्लेखही नाही. 1974 ते 1980च्या काळात 1974 ते 1981च्या काळात ते ठाण्याचे प्रथम नगराध्यक्ष असताना या वास्तूची निर्मिती झाली. संबंधित विभागाला याची माहिती नव्हती का, अशी उभयतांमध्ये कुजबूज झाली. मात्र उपमुख्यमंत्री पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणात सतीश प्रधान यांच्या नावाचा उल्लेख केला. कुजबूज थांबली. तर मी ह्याही पुढे जाऊन बोलेल, एवढ्यावरच थांबत नाही. तर 15 ऑगस्टला 11 वाजता राम गणेश गडकरी याचं नूतनीकरण कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमपूर्वी आयुक्तांचा पाहणी दौरा 14 तारखेला 3:30 वाजता होता. 14 तारखेला 3:30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सगळं प्रशासकीय अधिकारी उद्घाटनाच्या नूतनीकरणाच्या तयारीच्या उद्घाटनाची करत होती. त्याच्यामध्ये आयुक्त होते, अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवे, अतिरिक्त आयुक्त 2 संदीप रोडे, उपायुक्त जनसंपर्क, सर्व उपनगर अभियंता, ते कार्यकारी अभियंता, ते उपअभियंता, ते कनिष्ठ अभियंता, ते विद्युत विभागाचे उपनगर अभियंता, ते कनिष्ठ अभियंता, कार्यकारी अभियंता, ते उपअभियंता, सगळेजण अधिकारी उपस्थित होते. वृक्ष प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते, पाणी अधिकारी उपस्थित होते. सर्व विभागाचे नियोजन अधिकारी आयुक्तांच्या समक्ष उभे होते आणि संपूर्ण पाणी दौरा झाला. आणि मी स्वतः एक ठाण्याचा नागरिकच नव्हे, तर दिवंगत कामगार नेते चांगो शिंदे यांच्या कारकिर्दीमध्ये जेव्हा सतीश प्रधान नगराध्यक्ष होते, तेव्हा चांगो शिंदे यांचे 2 नगरसेवक होते. आणि चांगो शिंदे यांच्या प्रभागामध्ये गडकरी रंगायतन होते. 77, 78, 79च्या दरम्यानमध्ये उद्घाटन होते. आणि दादोजी कोंडे स्टेडियम हे चांगो शिंद्यांमुळे झालं. 3 घटना महत्त्वाच्या झालेल्या आहेत. एक गडकरी रंगायतन झालं, दादोजी कोंडे स्टेडियम झालं आणि मारुतराव शिंदे तरण तलाव झालं. मारुतराव शिंदे पण नगराध्यक्ष होते त्याच्या आधी. तर अशा प्रकारे बहुउद्देशीय वास्तू जे ठाणे शहराला भूषवं आहे अशा झाल्या. पण ह्या ज्या घडवल्या त्या काही नगराध्यक्ष होते. 74 ते 81च्या काळामध्ये पेपरमध्ये आलेल्या बातमीनुसार अभय ओक यांनी निर्देश केले की दाखवण्यात आलेल्या ठाणे शहराच्या क्लिपमध्ये सतीश प्रधानच्या नावाचा उल्लेखही नव्हता, फोटो नव्हता. परंतु मी 14 तारखेला तातडीची लाईव्ह बाईट केली. गडकरी रंगायतनवरून संपूर्ण गडकरी रंगायतमध्ये लावलेले तैलचित्र फोटो दाखवले. त्याच्यामध्ये प्रत्कर्षाने उणी जाणवली. ती मी लाईव्हमध्ये म्हटली की इथे सतीश प्रधानांचा फोटो पाहिजे, सतीश प्रधानांचा फोटो पाहिजे, सतीश प्रधानांचा फोटो पाहिजे असे प्रत्कर्षाने सांगितले. कारण ज्या माणसाने घडवलं, ज्या माणसाने जडणघडण केली, गडकरी रंगायतन उभं राहिलं, वास्तुशिल्प एक चांगल्या वास्तुविशारामार्फत आणि बहुउद्देशीय वास्तू जीर्ण झालेली असतात सुद्धा ती न तोडता आहे त्या स्थितीत तिचं रेनोव्हेशन केलं. त्यावेळेस एक सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता सेवानिवृत्त ठाणे महानगरपालिका स्ट्रक्चरल खाजगी फर्म आहे. जेव्हा गडकरी रंगायतन मी 1 तारखेला वर्धापन दिन 10 तारखेला तोडायला घेतलं, प्रत्यक्षाने मी आलो तेव्हा मला समजलं. तेव्हा मी जातीने त्या गडकरी रंगायतनकडे ॲज अ अभियंता या नात्याने, स्ट्रक्चरल इंजिनियर नात्याने जातीने लक्ष देऊन होतो. कारण एवढी जिनिरा वास्तू होती. त्या काम करणाऱ्या तांत्रिक सल्लागारांना, काम करणाऱ्या ठेकेदारांना
मी स्वतः मार्गदर्शन करत होतो आणि मी स्वतः एक क्लिपसुद्धा व्हायरल केली तांत्रिकदृष्ट्या. संपूर्ण बहुउद्देशीय कामाकडे माझं जातीने लक्ष होतं, जातीने मी सल्ला देत होतो. तर अशा प्रकारे बहुउद्देशीय वास्तू आमच्यासाठी भूषवाह्य आहे आणि आमची तिथे नाळ जुळलेली आहे. जिथे वडिलांची नाळ होती तिथे आमची नाळ जुळली. त्या गडकी रंगायचं उद्घाटन 1979ला झालं. त्यावेळी मी स्वतः 12 वर्षाचा होतो, 12 का 14 वर्षाचा होतो. 1965 म्हणजे 14 वर्षाचा होतो. त्यावेळी उद्घाटनाच्या वेळेस मी चंद्रकलाबाईंचा तो पडदा जो आहे ओपन करताना ते बाजूला उभा होतो, वडिलांबरोबर पाहिलं. गडकरी रंगायची वास्तू भूषव अनेक कलाकार नामवंत दिले या गडकरी रंगायतांनी, जिथे अनेकांचं करिअर घडलं. गडकरी रंगायतांमध्ये असे भूषव वास्तू उभे करणारे घडवणारे माजी नगराध्यक्ष, माजी जिल्हा प्रमुख, माजी नगराध्यक्ष आणि माजी महापौर सतीशचंद्र प्रधान यांचा फोटो नाही, ही एक खंताची बाब आहे. आणि क्लिपमध्ये नावाचा उल्लेख नाही, हे खंताची बाब आहे. यासाठी मी प्रशासनाचा निषेध करतो. आणि जे कोणी अधिकाऱ्यांनी, जनसंपर्क अधिकाऱ्यांनी हे क्लिप बनवली असेल, प्रशासनाकडे माहिती असतो, इतिहास असतो, त्याला कारणे दाखवा नोटीस देण्यात यावी, त्याला कारणे दाखवा नोटीस देण्यात यावी, त्याला कारणे दाखवा नोटीस. एवढीच माझी मागणी आहे महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनच्या वतीने. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत.